प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. प्रियानो, आज आपण शिकणार आहोत की योहानाला झालेले प्रकटीकरण त्याचा 7वा अध्याय आणि 4थ्या वचनापासून आपण जो विषय शिकणार आहोत प्रियानो तो आहे की 1,44,000 जे पुरुष आहेत ते कोण आहे. आपल्याला सर्वांनाच माहीत असेल की प्रकटीकरणामध्ये 7व्या अध्यायामध्ये 1,44,000 त्या पुरुषांविषयी सांगितलेलं आहे. परत प्रकटीकरण त्याच्या 14व्या अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये पण 1,44,000 त्यांच्याविषयी सांगण्यात आलेलं आहे. तर प्रियानो, आपण बघणार आहोत की 1,44,000 जे पुरुष आहेत ते नेमके कोण आहेत. तर मी तुम्हाला घेऊन जातो प्रकटीकरण त्याचा 7वा अध्याय आणि 4थ्या वचनापासून आपण वाचूया. प्रकटीकरण त्याचा 7वा अध्याय आणि 4थ्या वचनापासून. ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्रायल लोकांच्या सर्व वंशांपैकी 1,44,000 शिक्का मारण्यात आला. काय सांगितलं इथं? इस्रायल लोकांच्या सर्व वंशांपैकी 1,44,000 शिक्का मारण्यात आला. आणि 5व्या वचनापासून तर 8व्या वचनापर्यंत जे 12 वंश आहे, 12 वंशामधून प्रत्येकी 12,000 निवडण्यात आलेले आहे. प्रत्येकी 12,000 निवडल्यावर 12 वंशातून त्यांची बेरीज होती 1,44,000. प्रेज द लॉर्ड. तर मग हे 1,44,000 कोण आहेत हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे प्रियानो. हा अतिशय एक महत्त्वाचा प्रश्न आहे की 1,44,000 हे जे पुरुष आहे प्रकटीकरणामध्ये हे कोण आहे. काहींचा तर्क असा आहे, जे डिनॉमिनेशन आहे, जे कल्ट आहे ते सांगतात की फक्त 1,44,000 लोकच स्वर्गामध्ये जाणार. होय प्रियानो, ते असं सांगतात. परंतु असं काही नाही प्रियानो. आपण देखील स्वर्गामध्ये जाणार. हे 1,44,000 हे फर्स्ट प्रायोरिटी आहे, हे तर जाणारच. परंतु आपण देखील स्वर्गाच्या राज्यात जाणार आहोत प्रियानो. कारण की त्याच्या पुढचंच 9वं वचन जर वाचलं तर ते तुम्हाला समजेल. प्रकटीकरण 7वा अध्याय आणि 9वं वचन. ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रीय वंश लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हातात झावळ्या घेतलेला मोठा लोक समुदाय राजासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ह्या 1,44,000 बरोबर जो मोजता न येणारा असा, कोणालाही मोजता न येणारा असा मोठा लोकसमुदाय कोण आहे प्रियानो? लोकसमुदाय तोच आहे जे आपण विश्वासणारे, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने, जो पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेला आहे, ज्यांच्या अपराधांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने झालेली आहे, तो व्यक्ती म्हणजे तो आत्तापर्यंत किंवा त्या काळापर्यंत तेवढा मोठा लोकसमुदाय, कोणालाही मोजता येणार नाही असा मोठा लोकसमुदाय प्रियानो, ते आपण विश्वासणारे आहोत. आणि जे कल्ट आहे, जे डिनॉमिनेशन आहे, ते म्हणतात की फक्त 1,44,000 लोक स्वर्गात जाणार. परंतु त्यांना 9वं वचन वाचायला लावायचं प्रियानो, की 9वं वचनात काय सांगितलं की जो मोठा लोकसमुदाय आहे तो कोणता आहे. तिथे स्वर्गदूत नाही लिहिलेलं, तिथे लोकसमुदाय लिहिलेला आहे. तो लोकसमुदाय आपण आहोत प्रियानो, विश्वासणारे आहेत. परंतु तुम्हाला हा विषय सांगायचा आहे की 1,44,000 कोण आहेत. तर प्रियानो, जर तुम्ही प्रकटीकरण 7वा अध्याय आणि त्याचं 4थ्या वचनापासून 8व्या वचनापर्यंत वाचलं तर तेच तुम्हाला समजेल की प्रत्येक वंशातून 12,000 निवडले गेलेले आहेत. तर प्रियानो, आपण 14व्या अध्यायाकडे जाऊ. हा एक मोठा विषय आहे आणि महत्त्वाचा विषय आहे. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की हे जे 1,44,000 कोण आहेत प्रियानो, ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता हे जे 1,44,000 त्यांच्याबद्दल मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रकटीकरण त्याचा 14वा अध्याय आणि त्याच्या 4थ्या वचनापासून आपण वाचूया. जर 3रं वचन वाचलं तर तुम्हाला समजेल की इथे जे लिहिलं आहे ते 1,44,000 विषयीच लिहिलेलं आहे. मी 3ऱ्या वचनापासून वाचून दाखवतो. प्रकटीकरण त्याचा 14वा अध्याय आणि 3रं वचन. ते राजसनासमोर आणि 4 प्राणी व वडील ह्यांच्यासमोर जसे का एक नवे गीत गात होते, ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले, कशावरून? पृथ्वीवरून विकत घेतलेले 1,44,000 लोक ह्यांच्याशिवाय कोणाला शिकता येत नव्हते. बरं, आता हे जे गीत आहे ना, हे कोणालाही 1,44,000 जे पुरुष आहे, जे पृथ्वीवरून, स्वर्गात नाही, ते पृथ्वीवरून विकत घेतले आहे आणि त्यांच्याशिवाय कोणालाही हे गीत गाता येत नाही. आणि आपणही सांगू शकत नाही ते गीत कोणतं आहे, परंतु फक्त ते 1,44,000नाच गीत गाता येतं. आणि ते होते 1,44,000 लोक. आणि 4थ्या वचनापासून जर मी तुम्हाला सांगतो, 4थ्या वचनापासून जर वाचलं तर 1,44,000 जे पृथ्वीवरचे जे लोक आहे, ते पृथ्वीवरून विकत घेतलेले आहे. त्यांची क्वालिटी, त्यांचा गुणधर्म 4थ्या वचनापासून सांगितलेला आहे प्रियानो. तर मी 4थ्या वचनापासून तुम्हाला वाचून दाखवतो प्रियानो. स्त्रीसंगाने मलिन न झालेले ते हेच आहेत,
सगळ्यात पहिले स्त्रीसंगाने मलिन झालेले ते हेच आहेत. दुसरी गोष्ट ते शुद्ध आहेत. तिसरी गोष्ट जेथे कुठे कोकरा जातो तेथे त्याच्या मागे जाणारे ते आहेत. ते देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथम फळ असे माणसातून विकत घेतलेले आहेत. ही तिसरी गोष्ट. कोणासाठी? देवासाठी व कोकऱ्यासाठी विकत घेतलेले प्रथम फळ असे माणसातून विकत घेतलेले आहे. आणि चौथी गोष्ट त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही. आणि पाचवी गोष्ट ते निष्कलंक आहेत. ही जी क्वालिटी आहे ना प्रियानो, ही कोणामध्ये असू शकते? काय कोणत्या माणसामध्ये असू शकते का? कोणत्या पुरुषामध्ये ही क्वालिटी असू शकते का? पहिली गोष्ट तो स्त्रीसंगाने मलिन न झालेला. असं कोणताही माणूस नाही ह्या पृथ्वीवर की तो स्त्रीसंगाने मलिन झालेला नाही किंवा त्यांनी वाईट विचार केलेला नाही. असा कोणताही मनुष्य नाही. जो व्यक्ती प्रौढ होतो ना, तो स्त्रीसंगाने मलिन जरी नसला झाला तरी त्याच्या विचारांमध्ये वाईट विचार येतात, त्याच्या डोक्यामध्ये वाईट विचार येतात प्रियानो. तर प्रथम गोष्ट स्त्रीसंगाने मलिन न झालेला ते शुद्ध आहेत. शुद्ध कोण आहे? ही क्वालिटी बघा, मी इथे सांगतो 1,44,000 ते पृथ्वीवरूनच विकत घेतलेले आहेत. दुसरी गोष्ट ते शुद्ध, जेथे कुठे कोकरा जातो ते त्याच्या मागे जाणारे ते आहेत. पहिली ते देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथम फळ असे माणसातून विकत घेतलेले आहेत. तिसरी गोष्ट देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथम फळ असे मनुष्यातून विकत घेतलेले आहे. आणि त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही. काय असा कोणता माणूस आहे का? ही क्वालिटी, ही 1,44,000 क्वालिटी जी आहे इथं जे सांगितलेली आहे प्रकटीकरण त्याचा 14व्या अध्यायामध्ये, हा जो गुणधर्म आहे, ही जी क्वालिटी आहे कोणत्या माणसांमध्ये असू शकते? कोणत्या पुरुषामध्ये असू शकते? प्रेज लॉर्ड. आणि ते निष्कलंक आहेत. कोण आहे निष्कलंक? त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही. ही जी क्वालिटी, आता मी तुम्हाला सांगतो की हे 1,44,000 कोण आहेत. ही जी क्वालिटी आहे ना, ही क्वालिटी कोणाला मॅच होते? ही जी क्वालिटी दिलेली आहे 1,44,000 लोकांची 14वा अध्याय 4थ्या वचनापासून तर 5व्या वचनापासून 2 वचनामध्ये, तर ही क्वालिटी कोणाला मॅच होते ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा, सर्वात आधी इथं 4थ्या वचनामध्ये जर वाचलं तर देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथम फळ असे माणसातून विकत घेतले आहेत. तर मोशेच्या जन्माच्या वेळेस इस्रायल वंशातून, इस्रायल लोकांमधून ज्या बाळांची, ज्या 2 वर्षाच्या आतील बाळकांची कत्तल केली गेली, इस्रायल वंशातून, त्या 12 वंशातून, इस्रायल लोकांमधून ज्या 2 वर्षातील आतील बाळकांची कत्तल केली गेली ते, आणि दुसरं प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस ज्या 2 वर्षाच्या आतील बाळकांची कत्तल केली गेली इस्रायल लोकांमध्ये, तेच हे आहेत प्रियांनो. आणि लहान लेकरांमध्ये 2 वर्षाच्या आतील बाळकांमध्येच हीच क्वालिटी असते. मोशेच्या वेळेस का बरं? की फारोला वाटलं होतं की हे इस्रायल लोक यांची संख्या अधिक वाढवून हे आमच्यावर राज्य करतील, असं फारोला वाटलं होतं. म्हणून फारोने आज्ञा केली होती की इस्रायल लोकातील जे 2 वर्षाच्या आतील बालके आहेत त्या सर्वांना ठार मारा, त्यांची कत्तल करा. आणि तसं केलं गेलं, परंतु त्याच्यामध्ये मोशे वाचला गेला आणि मोशेद्वारे नियमशास्त्र परमेश्वराने इस्रायल लोकांना दिलं. जुना करार स्थापण्यात आला. एक जुना करार स्थापण्यात आला. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळेस पण फारोनी लोकांना आज्ञा दिली होती की 2 वर्षाच्या आतील बालकांची कत्तल करा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळेस पण ज्या 2 वर्षाच्या आतील बालकांची कत्तल केली गेली इस्रायल लोकांच्या, ते हे बालके आहेत. आणि 2 वर्षाच्या आतील बालकांचीच हीच क्वालिटी, ही जी क्वालिटी दिलेली आहे 14व्या वचनामध्ये, ही क्वालिटी फक्त 2 वर्षाच्या आतील बालकांचीच असू शकते प्रियांनो. नाही, 2 वर्षाच्या आतील बाळके होते जे मोशेच्या वेळेस आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळेस ज्या 2 वर्षाच्या आतील बालकांची कत्तल केली गेली, तेच हे 1,44,000 लोक होते. आणि प्रियांनो, नक्कीच हा संदेश तुम्हाला समजला असेल आणि ह्या संदेशाद्वारे तुम्ही आशीर्वादित झाला असाल आणि देवाचं ज्ञान, देवाच्या वचनाचं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे असा मी विश्वास ठेवतो. आणि परमेश्वर तुम्हाला सर्वांना ह्या वचनाद्वारे आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.